नमस्कार मंडळी. आज बैलपोळा म्हणजे बेंदूर म्हणतो आम्ही त्याला, आणि वटपौर्णिमा हे दोन सण एकाच दिवशी आलेले आहेत. खरं तर बेंदूर हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. बेंद्रानंतर पाऊस चालू झाल्यामुळे बैलांना आराम मिळतो. त्यांना स्वच्छ धुवून त्यांची शिंगे रंगवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. आमच्या घरी बैल नसल्यामुळे आम्ही म्हैशीनाच धुवून त्यांना नैवेद्य वगैरे देतो. त्याचबरोबर मातीचे बैल आम्ही देवाऱ्यामध्ये पुजतो. पिंपळाच्या पानांची तोरणे करून दरवाजाला लावतो. त्याचबरोबर आड्याला, गाडीला किंवा आपल्या घरामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात ना, त्यांना हे तोरणे वगैरे बांधतात. घरातली आणि देवाची सगळी कामं आम्ही 9 पर्यंत आवरून घेतलीत, कारण आज बेंद्रासोबत वटपौर्णिमा सुद्धा होती आणि म्हणूनच नटून थटून वडाची पूजा करायला जायचं होतं. तुम्हाला माहिती आहे का हो, स्त्रिया वडाची पूजा का करतात? मला थोडीफार माहिती आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. वटपौर्णिमा हा एक हिंदू सण आहे आणि जो विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर भारतात विवाहित स्त्रियांकडून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी उपवास करून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते. या दिवशी वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात. 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. वडाच्या झाडाला हळदी कुंकू, अक्षता, नैवेद्य वाहून वडाची पूजा करतात. याच दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले, अशी या सणामागची व्याख्यायिका आहे. वड हा आपल्या सावलीत, आपल्या सानिध्यात अनेक जीवनोपयोगी घटकांना वाढवतो आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करतो. कदाचित हेही कारण असू शकतं की वडाच्या पूजा करण्यामागचं, की या स्त्रियांनी आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये अशी वडाची झाडे लावावीत आणि त्याचं चांगलं जतन व्हावं. त्या निमित्ताने किंवा होईना निसर्गाचं सुद्धा जतन होईल. हा सण केवळ धार्मिक नसून निसर्गाबद्दल आदर व्यक्त करणारा आहे. वडाचे झाड पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्याचे संरक्षणही केले जाते. म्हणूनच वटपौर्णिमा हा श्रद्धा आणि सांस्कृतिक आणि कौटुंबिक मूल्ये जपणारा सौभाग्याचा सण आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला सावित्री आणि सत्यवानाची कथा माहिती आहे का हो? सावित्री म्हणजे वेदमाता, गायत्री आणि सरस्वती. सावित्रीचा जन्मही विशिष्ट परिस्थितीत झाला होता. पौराणिक कथेनुसार भद्रा देशाचा राजा अश्वपती यांना मुले नव्हती. त्यांनी संतती मिळवण्यासाठी यज्ञ केले. ध्यान तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न केले. पुढे देवीच्या वरदानाप्रमाणे त्याला कन्यारत्न झाली. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव सावित्री ठेवले. सावित्री हे एक अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती. कालांतराने ती मोठी झाली. तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना. तेव्हा ती स्वतः वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहितांबरोबर वर शोधण्यासाठी निघाली. यथाकाल शाल्व देशाच्या राजकुमाराची तिने निवड केली. शत्रूकडून पराभूत झाल्यामुळे राजा आपल्या पत्नी आणि मुलांसोबत अरण्यात राहत होता. सत्यवानाला पसंत करून ती आपल्या राजवाड्यात आली. तिचा निर्णय ऐकल्यानंतर नारद मुनींना अपार दुःख झाले, कारण सत्यवान लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार हे जाणून होते. ते विधिलिखित नारद मुनींनी राजाला सांगितले. त्याचबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्ला दिला. मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली. राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी करून दिला. विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणीच अंगीकारली. सासू-सासरे तसेच पतीची सेवा करण्यात वर्षाचा काळ संपण्यास केवळ 4 दिवस उरले. त्यावेळी तिने संकल्पासह त्रिरात्र सावित्री व्रत केले. शेवटच्या 4थ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणण्यासाठी सत्यवान सावित्रीसह रानात गेले. लाकडे गोळा करीत असताना तो अचानक आजारी पडला. डोके दुखू लागल्यामुळे तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला. तेवढ्यात यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात. सावित्री देखील यमराजाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते. यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात, पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते. सावित्रीच्या पतिनिष्ठा, कर्तव्य, पतिव्रता धर्माच्या विवेचनामुळे यम प्रसन्न होतो व अखेर कंटाळून यम पती सोडून तिला 3 वर मागण्याचा सल्ला देतो. सावित्री प्रथम सासऱ्यांसाठी दृष्टी मागते, नंतर सासऱ्यांचे राज्य परत मागते आणि तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची अंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त करते.
आणि यमराज आपल्याच नादात तथास्तु म्हणतो आणि त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण होते आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागतात. मुळात हे व्रत द्वादशीपासून करण्याची प्रथा आहे, परंतु आजकालच्या वेगवान जीवनात सर्वांनाच ते पाळणे अशक्य आहे. एक वटवृक्ष 100 माणसांना 100 वर्ष पुरेल एवढा प्राणवायू देतो. अशा या वृक्षाची रोपे सौभाग्य वायन म्हणून आपल्याला शक्य असतील तेवढी द्यावीत. तसेच मिळालेली अशी रोपे सर्व महिला वर्गाने एकत्र येऊन आपल्या परिसराजवळ जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर 1, 2, 4, 11 या संख्येने लावून पाऊस नसेल तेव्हा त्याची निगा राखून धर्मकार्याबरोबर समाजकार्यही साधल्याचे समाधान मिळवावे. त्या रोपांचे वृक्षामध्ये रूपांतर होताना आणि उन्हातान्हातून त्यांच्या सावलीतून आपण इकडे तिकडे जातो त्यावेळी आपल्या पुढची पिढी आपल्याला नक्की दुवा देईल आणि या कल्पनेने सुद्धा आपला जीव अगदी सुखावून जाईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कथा माझी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि आता हे पहा, मी पूजा करण्यासाठी आमच्या मंदिराजवळच वडाचं झाड आहे तिथे गेले होते. तिथली पूजा आटोपून मंदिरात जाऊन थोडा वेळ मंदिरामध्ये बसून त्यानंतर घरी जाऊन थोडासा फराळ वगैरे केला आणि आज बेंदूर असल्यामुळे पुरणपोळी करायची पण होती. त्यानंतर मी दुपारनंतर पुरणपोळी करायला घेतली. जर तुम्हाला मी पुरणपोळ्या कशा करते हे पाहायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे लिंक देते मी, तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला व्हिडिओ भेटेल. मैत्रिणींनो, जर आपल्या पोळ्या अगदी छान मऊसूत व्हायच्या असतील ना तर गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा घालायचा, त्याने खूप छान होतात पोळ्या आपल्या. मी फुल व्हिडिओ अगोदरच टाकलेला आहे पहा. त्याच्यामध्ये 1 किलोसाठी 100 ते 150 ग्राम असा मैदा वापरला आहे आणि बाकीचं एक चांगल्या क्वालिटीचं गव्हाचं पीठ वापरायचं. म्हणजे आपल्या पोळ्या खूप छान मऊसूत होतात आणि अजिबात तुटत वगैरे नाहीत. त्याच्यामधून पुरण वगैरे आपला बाहेर येत नाही. आता ह्या पोळ्या ज्या मी केल्यात ना ह्या पूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या आहेत, त्यामुळे थोड्याशा जराशा करताना काय झालं डिवळत होत्या, म्हणजे त्याच्यातला पुरण थोडासा बाहेर येत होता. म्हणून तुम्हाला मी सांगते त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालायचा, म्हणजे खूप छान होतात आपल्या पोळ्या. मैदा किंवा जो आट्टासुद्धा मिळतो पहा, तो आट्टासुद्धा वापरला तरी चालतो, त्याने सुद्धा खूप छान होतात. मैदा नाही वापरला तरी सुद्धा चालतो. तर मी आज म्हटलं थोड्याशा पोळ्या आहेत, याच्यामध्ये फक्त गव्हाच्या पिठाच्याच करून पाहूया. आमच्या सासूबाईंना पण गव्हाच्याच पिठाच्या आवडतात ना, त्याच म्हणायला लागल्या की गव्हाच्या पिठाच्या फक्त कर, अजिबात त्याच्यामध्ये काही घालू नको. म्हणून याच्यामध्ये मी काहीच घातलं नव्हतं. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.